सकाळी 9 वाजता शाळेची घंटा वाजत असते. ही घंटा शाळेतील मुलांना प्रार्थनेसाठी बोलावत असते. जशी जशी घंटा वाजत असते तशी तशी मुले मैदानात येऊन जमा होऊ लागतात. शिक्षक मुलांना रांगेत उभे राहण्यासाठी आवाज देतात. मुले रांगेत उभी राहतात आणि प्रार्थनेला सुरुवात होते. आणि प्रार्थना सुरू असतानाच शिक्षकांना एका गोष्टीची काळजी वाटायला लागते आणि त्या दिवशी त्यांच्या काळजीचे एक विशेष कारण असते. प्रार्थना संपायच्या बेतात असतानाच शिक्षकांनी मुलांना विचारले, असे कोणकोणते विद्यार्थी आहेत जे आज आंघोळ करून आलेले नाहीत. तेव्हा तिथे असलेल्या खूप मुलांनी हात वर केले. बहुतेक सर्व मुलांनी सांगितले, सर आम्ही आज आंघोळ करून आलो आहोत. पण काही मुले अशी होती जी आंघोळ करून आली नव्हती. शिक्षकांना त्यांचा खूप राग आला. ते म्हणाले, जर तुम्ही उद्या आंघोळ करून नाही आला तर मी तुमची चांगलीच खबर घेईन, तुम्हाला छडीने मार देईन. शिक्षकांनी हा आदेश दिल्यावर मुले वर्गात गेली. दुसरा दिवस आला. दुसरा दिवस आल्यावर सुद्धा शिक्षक पुन्हा चिंतेत पडले होते, कारण दुसऱ्या दिवशी सुद्धा दुर्गंधीचा स्तर हा वाढलेलाच होता. त्यांनी पुन्हा प्रार्थना संपल्यावर मुलांना विचारले, काल सांगितल्यानंतरही असे कोणकोणते विद्यार्थी आहेत जे आजही आंघोळ करून आलेले नाहीत. तेव्हा 4-5 मुलांनी हात वर करून सांगितले, सर आज आम्ही आंघोळ करून आलो नाही. शिक्षकांना त्या मुलांचा राग आला. त्या सर्वांना 2-2 छड्या मारल्या गेल्या आणि सांगितले गेले की जर उद्या शाळेत यायचे असेल तर आंघोळ करूनच या. जर शाळेत आंघोळीशिवाय आलात तर तुम्हाला शाळेतून बाहेर काढण्यात येईल. तिसरा दिवसही आला आणि तिसऱ्या दिवशीही तशीच परिस्थिती होती. दुर्गंध सतत येत होती आणि असे वाटत होते की दुर्गंधी या शाळेतल्या मुलाकडूनच येत आहे. शिक्षकांना या गोष्टीचा अधिक राग येतो. आता त्यांनी उगाच अनेक मुलांना मारले आणि सांगितले की जर शाळेत यायचे असेल तर सर्वांनी कंपल्सरी आंघोळ करूनच यायचे आहे. चौथा दिवस आला आणि चौथ्या दिवशी तर आणखीनच जास्त वास येत होता. जेव्हा प्रार्थनानंतर शिक्षकांनी विचारले की कोणकोणते असे विद्यार्थी आहेत जे आंघोळ करून आज आले नाहीत, तेव्हा सर्व मुलांनी हात वर करून सांगितले, सर आम्ही आंघोळ करून आलो आहे आणि आमच्या आईवडिलांना सांगितले की आम्हाला रोजच शिक्षकांचा ओरडा खावावा लागतो. तुम्ही कपडे स्वच्छ का देत नाही? हा चौथा दिवस होता. शिक्षक खूप परेशान झालेले असतात. त्यामुळे ते शाळेतील एका मुलाला गावाच्या सरपंचाकडे पाठवतात. तिथल्या सरपंचांना सांगितले जाते की लगेच शाळेत या. सरपंचांनीही शिक्षकाचे बोलणे ऐकल्यानंतर ते लगेच शाळेत आले. आल्यावर सरपंच त्यांना विचारतात, काय झाले गुरुजी, कशाबद्दल काळजी करत आहात तुम्ही? तेव्हा ते म्हणाले की 3-4 दिवस झाले आहेत या शाळेच्या आसपास सतत दुर्गंधी येत आहे. मला वाटत होते की ही दुर्गंधी मुलाकडून येत असेल, पण प्रकरण काही वेगळेच वाटत आहे. तेव्हा गावातील एक सफाई कर्मचाऱ्याला बोलावले जाते. सरपंच जेव्हा सफाई कर्मचाऱ्याला घेऊन आले तेव्हा त्याने वास कुठून येत आहे, दुर्गंधी कुठून येत आहे हे बघायला सुरुवात केली. तो सफाई कर्मचारी शोधत शोधत एका अशा ठिकाणी पोहोचला जिथे शाळेचे एक शौचालय बनवले होते. त्याच शौचालयाच्या जवळ एक सेफ्टी टँक बनवला होता. त्यावर एक दगड ठेवलेला होता. आता सर्वांना हा संशय आला की कदाचित या टँकमधूनच दुर्गंधी येत आहे. तेव्हा सफाई कर्मचाऱ्याला त्या सेफ्टी टँकमध्ये उतरवले जाते. तो आतमध्ये जाऊन पाहतो तर त्याला आतमध्ये एक अशी वस्तू आढळते जिच्यामधून खूपच जास्त दुर्गंधी येत होती. खरं तर त्यामध्ये एक मृतदेह पडलेला होता आणि तो मृतदेह कोण्या दुसऱ्याचा नाही तर एका विद्यार्थ्याचा होता. ही बातमी जेव्हा संपूर्ण गावात पसरली तेव्हा शेकडो लोक तिथे जमा झाले. पोलीस आले आणि त्याच्यानंतर या दुर्गंधीचे खरे कारण काय आहे ते उघड झाले. जी खरी घटना मी तुम्हाला आज सांगायला जात आहे ती स्वतःच खूप चिंताजनक आणि काळजी करायला लावणारी आहे. एका मुलाचे ज्याचे वय साधारण 15 ते 16 वर्षे होते, त्याचे एका अशा महिलेशी प्रेमसंबंध जुळले ज्याची कोणीही कल्पना केली नसेल. नमस्कार मंडळी, ही जी खरी घटना मी तुम्हाला आज सांगायला जात आहे ती उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील आहे आणि याच जिल्ह्यातील लालगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 14 जुलैच्या रात्री साधारण 9 वाजले असतील. या घरामध्ये मालक वीरेंद्र त्रिपाठी यांचा 15 वर्षाचा मुलगा ज्याचे नाव विजेंद्र उर्फ पिंटू त्रिपाठी आहे, तो आज सकाळपासून घरी आलेला नव्हता. आई वडील खूप जास्त काळजीत होते. त्या मुलाला सर्व ठिकाणी शोधले जाते. आजूबाजूची घरे असोत, त्याचे मित्र असोत, त्याच्या शाळेतील शिक्षक असोत किंवा जिथे जिथे त्याचे येणे जाणे होते तिथले लोक असोत, सर्वांच्याकडे एकामागून एक जाऊन विचारले गेले की तुम्ही पिंटूला पाहिले आहे का? रात्रीचे 9 वाजले पण पिंटूची कोणतीही खबर लागली नाही. तेव्हा गावचे आणि आजूबाजूचे लोक काळजीग्रस्त होऊन थेट एकत्र जमले आणि पोलीस स्टेशन गाठले. लालगंज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन SHO साहेबांना सांगितले की साहेब, आमचा मुलगा शाळेत गेला होता. मी शाळेत जाऊन चौकशी केली. तो शाळेत शिकायला गेला होता पण तो तिथे भेटला नाही. तेव्हा त्यांना विचारले गेले की तो कुठे शिकत होता.
तर लालगंजमध्येच लिटल फ्लावर उच्च माध्यमिक एक विद्यालय आहे. तो तिथे 10वी शिकणारा विद्यार्थी होता. आता त्या शाळेत जाऊनही मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांना विचारले. तिथल्या सर्वांनीच सांगितले की आम्ही त्याला शेवटच्या तासापर्यंत पाहिले होते. तो रोजच्या प्रमाणे शाळेत आला होता. शाळा सुटल्यानंतर तो इथून गेला होता, पण आता तो घरी पोचला नाहीये. तर गेला कुठे? ही सर्वांना मोठी चिंतेची बाब होती. HSO साहेब म्हणाले की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही त्याला शोधा आणि आम्ही सकाळी 10 वाजता याकडे पाहू. जर 10 वाजेपर्यंत तो परत आला नाही तर समजा आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल करू आणि तुमचा मुलगा पिंटू कुठे आहे याची चौकशी करू. जेव्हा पिंटूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात होता तेव्हा रात्रभर त्याचे वडील वीरेंद्र आणि त्यांच्या शेजारी तसेच त्यांच्या घरात भाड्याने राहणारा धर्मेंद्र याच्यासह रात्रभर आपल्या मुलाला शोधत राहिले, पण तो सापडला नाही. हे 15 ते 20 लोक रात्रभर शोध घेत पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी सांगितले की साहेब, आम्ही रात्रभर पिंटूला शोधले, पण पिंटू घरी पोहोचला नाही. आई वडिलांचे रडून रडून वाईट हाल झाले होते. आजूबाजूच्या लोकांनाही त्यांची दया येत होती की अखेरीस त्यांचा मुलगा गेला तरी कुठे, कारण याआधी पिंटू असा घराच्या बाहेर कधीच पडलेला नव्हता. पोलिसांनी पिंटू हरवल्याची तक्रार दाखल केली आणि दाखल केल्यानंतर आजूबाजूच्या पोलीस स्टेशननाही संपर्क साधला. या व्यतिरिक्त एक मोहीम चालवली ज्यात शेकडो लोक त्या मुलाचा शोध घेण्यासाठी एकत्र आले आणि प्रत्येक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करू लागले, पण तो कुणालाही सापडत नव्हता. 14 जुलैला बेपत्ता झाला होता. 15 जुलैला तक्रार दाखल झाली. 16, 17, 18 अशा प्रकारे एक दिवस जाऊ लागला. अशाच प्रकारे जेव्हा 4-5 दिवस उलटून जातात तेव्हा कुठेतरी पोलीस अधिकाऱ्यांची चिंता वाढू लागते, कारण आता ही गोष्ट केवळ त्या घरापुरती आणि आजूबाजूच्या परिसरापुरती मर्यादित राहिली नव्हती, तर लालगंजमधील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. लोक रस्त्यावर उतरले होते. लोकांद्वारे गोंधळ सुरू झाला आणि गोंधळाची बातमी मिळताच लालगंज पोलीस स्टेशन व्यतिरिक्त रायबरेलीचे उच्च अधिकारी जे होते ते देखील घटनास्थळी आले आणि त्या मुलाचा नेमका पत्ता काय आहे याची तपासणी सुरू केली. एकीकडे लोक प्रदर्शन करत होते तर दुसरीकडे पोलीस अधिकारी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. 7 दिवस उलटून गेल्यानंतरही जेव्हा तो मुलगा सापडला नाही तेव्हा लोकांमध्ये खूप चिंता वाढली होती. तेव्हा तेथील उच्च अधिकारी, SDM, SSP वगैरे सर्वजण घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सांगितले की आम्हाला फक्त 3 दिवसाची मुदत द्या. जितक्या लवकर शक्य होईल आम्ही या मुलाचा शोध लावून तुम्हाला कळवू. लोकांना जेव्हा 3 दिवसाची मुदत देण्यात येते तेव्हा सर्व लोक शांत होतात. लोकांनी धरलेले धरणे आंदोलन त्यांनी थांबवले होते. धरणे आंदोलन संपताच आता पोलिसावर कुठेतरी दबाव वाढत होता. आता 3 दिवसही उलटून जातात तेव्हा कुठेतरी पोलीस अधिकाऱ्यांची चिंता आणखीनच वाढू लागते. परंतु याच दरम्यान या पिंटूचे वडील वीरेंद्र पोलिसाकडे पोहोचले आणि म्हणाले की साहेब, एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगायची राहिली. खरं तर ती गोष्ट दुसरी कोणतीही नव्हती तर त्यांचा मुलगा बेपत्ता होताच. तिसऱ्या दिवशी त्यांच्या घरात एक चिठ्ठी येऊन पडली होती आणि त्या चिठ्ठीत लिहिले होते की आम्ही तुमच्या मुलाचे अपहरण केले आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलाची सुरक्षितता हवी असेल तर आम्हाला 5 लाख रुपये देण्यासाठी थेट त्या STD बूथजवळ या. STD बूथजवळ जाण्याचा आदेश त्या चिठ्ठीमध्येच साफ लिहिला होता. एकीकडे संपूर्ण शहरात धरणे आंदोलन होत होते आणि लोकांमध्ये प्रचंड संताप वाढलेला होता, तर दुसरीकडे त्याच्या वडिलांनी ही गोष्ट लपवून ठेवली होती. तेव्हा पिंटूचे वडील STD बूथवर जातात आणि काही वेळ वाट बघितल्यावर त्यांना एक फोन येतो आणि तो फोन ऐकल्यावर समोरची व्यक्ती म्हणते की आम्ही तुमच्या मुलाचे अपहरण केले आहे, 5 लाखांची व्यवस्था तुम्हाला करायची आहे. तो अपहरणकर्ता फोनवर पुढे म्हणाला, ज्या प्रकारे संपूर्ण शहरात हा गोंधळ, आरडाओरडा, धरणे आंदोलन सुरू आहे ते थांबवा, 5 लाख रुपयांची व्यवस्था करा आणि जर तुम्ही पोलिसांना ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही तुमच्या मुलाचे अपहरण केले आहे तर तुम्ही तुमच्या मुलाच्या जीवापासून हात धुवून बसाल. आता वडिलांनी काय करावे? गावकरी आणि आजूबाजूच्या शहरातील लोकांची सहानुभूती पिंटूच्या वडिलांबद्दल वाढत होती आणि मुलासाठी त्यांना सतत धमक्या मिळत होत्या. तेव्हाच पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली व चौकशी सुरू केली. दरम्यान आणखीन 3 दिवस उलटून जातात. म्हणजेच 14 जुलैपर्यंत तो बेपत्ता झाला होता आणि पोलिसांचा शोध सुरू असतानाच 24 जुलैला जवळच असलेल्या बाहाई गावातील एका शाळेतून सतत वाईट वास येत असल्याची माहिती मिळते. माहिती मिळाली की दुर्गंधी दुसरीकडून नाही तर शौचालयाच्या सेफ्टी टँकमधून येत आहे. जसा तो मृतदेह बाहेर काढला गेला तसा त्या मुलाच्या कपड्यावरून कळते की मरणारा दुसरा कोणी नसून पिंटूच होता. तो लालगंजमध्ये राहणारा होता. लालगंजचा 10वीत शिकणारा मुलगा जवळच्याच गावच्या प्राथमिक शाळेच्या सेफ्टी टँकमध्ये मिळणे ही पोलिसांसाठी एक चिंतेची बाब ठरली होती. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाची तपासणी सुरू केली तेव्हा अनेक दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही.
खुनी कोण होता हे सांगू शकेल असा कोणताही पुरावा पोलिसांना मिळाला नव्हता. पोलिसांनी मग या पिंटूच्या खोलीची झडती घेतली, जिथे त्याची पुस्तके ठेवली होती, आणि पिंटूच्या पुस्तकाचा शोध घेत असतानाच असे एक पुस्तक सापडले ज्यात काही अशा अश्लील गोष्टी लिहिलेल्या होत्या. ते पुस्तक पाहिल्यावर पोलिसांना वाटले की एक सामान्य मुलगा असे पुस्तक कधीही वाचू शकत नाही. पोलिसांनी याच गोष्टीचा अंदाज लावला. या पुस्तकाची पाने पलटल्यावर अगदी शेवटच्या पानावर श्याम असे नाव लिहिले होते. जसे त्यांनी ते श्याम नाव वाचले तेव्हा आजूबाजूला असलेले लोक म्हणाले, सर, श्याम तर लालगंज बसस्टँडवर एक पुस्तक विक्रेता दुकानदार आहे. त्याच्या दुकानाचे नाव श्याम बुक डेपो आहे. तेव्हा लगेच पोलीस धावत धावत श्याम बुक डेपोच्या मालकाकडे गेले आणि त्याला विचारले, या पुस्तकाबद्दल तू काही सांगू शकतोस का? कारण याआधी पोलिसांना पिंटूच्या खुन्यापर्यंत पोहोचता येईल असा कोणताही पुरावा किंवा कोणतीही वस्तू मिळालेली नव्हती. पण जेव्हा ते श्याम नावाच्या पुस्तक विक्रेत्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी विचारले की हे पुस्तक तुझ्याकडून लिहिले आहे? श्याम हो म्हणाला. हे पुस्तक माझेच आहे आणि माझ्याच हाताने लिहिले आहे. श्याम म्हणाला की हे एक नवीन पुस्तक आहे आणि हे नेण्यासाठी पिंटू नावाचा एक 14 ते 15 वर्षाचा मुलगा आला होता. तो प्रत्येक 10व्या किंवा 15व्या दिवशी अशाच प्रकारची पुस्तके घेण्यासाठी तो येतो आणि तो ती पुस्तके घेऊन जातो. पण त्याने काही दिवसा अगोदर आणून दिलेल्या पुस्तकात एक असे पत्र होते जे पाहून आम्हीही हैराण झालो. पिंटू परत येईल आणि मी त्याला ते पत्रही देईन असे मी ठरवले होते, असा तो दुकानदार म्हणतो. श्याम ते पत्र पोलिसांना दाखवतो. त्या पुस्तकामध्ये असलेल्या पत्रात असे लिहिले होते की तुझ्या अंकलला संशय आलेला आहे, म्हणून तू आता काही दिवस शांत राहा आणि हे पुस्तक घेऊन येऊ नकोस, ज्यामुळे आपल्यामध्ये काही गडबड होऊ नये. बेटा पिंटू, स्वतःची काळजी घे. पोलीस कर्मचाऱ्यांनी जेव्हा हे पत्र पाहिले तेव्हा ते हैराण झाले की हे पत्र कोणी लिहिले असेल. आता ही गोष्ट स्पष्ट होते की या पिंटूचे नक्कीच कोणत्या तरी महिलेशी काहीतरी कनेक्शन आहे. पिंटू अंकल हा शब्द कोणाला उद्देशून म्हणतो याबद्दल माहिती घेण्यासाठी आजूबाजूच्या घरामध्ये असलेल्या सर्व लोकांना बोलावले गेले व त्यांच्याशी बातचीत केली गेली. तेव्हा बोलण्यातून कळाले की हा अंकल इतर कोणी नाही तर त्याच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या धर्मेंद्र नावाच्या व्यक्तीला म्हणत होता. पोलीस जेव्हा त्या भाडेकरूला म्हणजेच धर्मेंद्रला बोलावतात आणि त्याच्याशी बोलतात तेव्हा त्यांना कळते की त्या पत्रातील हस्ताक्षराचा मेळ त्याच्या पत्नीच्या हस्ताक्षराशी जुळतो. पोलीस तिला ओरडून विचारतात की तुम्ही हे पत्र का लिहिले, यामागची गोष्ट काय आहे? तेव्हा ती सांगते की सर, एक दिवस मी त्या श्याम बुक डेपोतून पुस्तक विकत घेत होते. मला अशा काही घाणेरड्या गोष्टी लिहिलेले पुस्तक वाचण्याचा खूप छंद आहे, पण मी ते पुस्तके घेऊ शकत नव्हते आणि त्या दुकानावर कादंबरी घेण्यासाठी जात होते. पण एक दिवस पिंटू मला त्याच दुकानात काहीतरी खरेदी करताना दिसला. तेव्हा मी त्याला म्हणाले की पिंटू, तू हे पुस्तक तुझ्या नावावर नोंद करून घेत जा आणि मला ते आणून देत जा. अशा प्रकारे तो मुलगा पुस्तके घेऊन त्या महिलेच्या घरी यायचा. जेव्हा ही महिला ते पुस्तक वाचत होती तेव्हा ती त्या 15 ते 16 वर्षाच्या मुलाला तिच्याजवळच बसवत होती. ती महिला 30 ते 32 वर्षाची होती आणि ती पुस्तक वाचत असताना कधी उत्तेजित झाली आणि त्या मुलासोबत तिने जे नाही करायचे ते कृत्य केले. पहिल्याच दिवशी त्या पिंटूला थोडे वेगळे वाटले, वाईट वाटले, पण हळूहळू त्याची त्याला सवय झाली. जेव्हा तिचा नवरा घरी नसायचा तेव्हा ती शाळेनंतर किंवा जेव्हा कधी रात्री अपरात्री संधी मिळायची तेव्हा त्या मुलाला आपल्याकडे बोलवून घ्यायची आणि जे करायला नको ती त्याच्यासोबत करत राहायची. हा प्रकार बऱ्याच काळापासून सुरू होता. पण एके दिवशी काहीतरी असे घडले ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती. तिच्या नवऱ्याला ते पुस्तक सापडले. पुस्तक मिळाल्यावर त्याला थोडा संशय आला आणि त्याने विचारले की हे पुस्तक कुणाचे आहे आणि काय आहे. त्या बाईने अनेक कारणे सांगायला सुरुवात केली. जेव्हा त्याला काही यश मिळाले नाही तेव्हा तो म्हणाला की मी लखनौला काही कामानिमित्त जात आहे, परत यायला थोडा वेळ लागेल. पण जसा तो लखनौसाठी निघाला तसाच 1-2 तासातच त्या महिलेने पिंटूला तिच्या घरी बोलावून घेतले. बोलावल्यानंतर ती त्याच्यासोबत जे करायला पाहिजेत नव्हते ते कृत्य करत होती. तेवढ्यातच तिचा नवरा धर्मेंद्र तिथे आला. धर्मेंद्रने खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा त्याची पत्नी त्या मुलासोबत अयोग्य अवस्थेत होती. दोघेही वाईट काम करत होते. ते पाहून धर्मेंद्र रागात आला आणि तो घरामध्ये गेला. त्याने पत्नीला दमदाटी केली. पिंटू तर त्या घरातून पळून गेला होता. त्या धर्मेंद्रने त्याच्या पत्नीला अतिशय मारहाण केली आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की हे सर्व कधीपासून सुरू आहे. तेव्हा त्याला समजले की अनेक महिन्यापासून यांच्यात हे संबंध सुरू होते. त्यामुळे धर्मेंद्रला राग येतो आणि इथूनच तो त्याला म्हणजे पिंटूला ठिकाणी लावण्याची योजना बनवतो. 14 जुलैला जेव्हा पिंटू शाळेतून परत येत होता तेव्हा धर्मेंद्र त्याच्या शाळेजवळ पोहोचतो. तो म्हणतो, बेटा पिंटू, तू घरी जात आहेस, मी पण त्याच दिशेने जात आहे, माझ्यासोबत ये, मी तुला घरी सोडून देतो. त्याला घरी सोडण्याऐवजी तो त्याला पहाडीपूर नावाच्या जवळच्याच एका गावात घेऊन जातो. पहाडीपूरमध्ये तो त्याला नरेंद्र श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीच्या घरी घेऊन जातो आणि म्हणतो,
थोडा वेळ इथे काही खाऊ पिऊ, बोलूया आणि मग घरी जाऊया. इथे आधीच बसोली गावचे रहिवासी राधेश्याम आणि पंकज उपस्थित होते. या 4 लोकांनी धर्मेंद्र, राधेश्याम, पंकज आणि नरेंद्र श्रीवास्तव तिथे दारू पिली. ते त्या पिंटूला दारू पिण्याचा आग्रह करत होते, पण मुलाने दारू पिण्यास नकार दिला. तेव्हा धर्मेंद्रने पिंटूला विचारले की तू हे सगळं कसं करत होतास. मुलाने जशी जशी गोष्ट सांगायला सुरुवात केली तसा तसा धर्मेंद्रचा राग वाढतच गेला आणि त्याने पिंटूचा गळा दाबून त्याची हत्या केली. अंधार पडताच ते चौघेही पहाडीपूर गावातील प्रायमरी शाळेत जातात. तिथल्या सेप्टिक टँकचे झाकण बाजूला करून मृतदेह त्यात टाकून देतात. दुसरीकडे गोंधळ सुरू होता आणि जसा जसा वेळ जात होता तसा तसा मृतदेह सडत होता. जास्त दुर्गंधी येऊ लागल्यावर हा मृतदेह कोणाचा आहे हे उघड झाले. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. या 4 मित्रांना अटक करण्यात आली आहे. मात्र ती महिला जिने सामाजिक स्तरावर संबंधाची गडबड सुरू केली होती आणि त्या मुलाचा म्हणजे त्या पिंटूचा गैरफायदा घेऊन त्याच्याशी वाईट नाते ठेवले होते, तिचे या खुनामध्ये थेट कोणतेही घेणे देणे नव्हते. पोलिसांनी त्या महिलेला सोडून दिले आहे आणि आरोपींना अटक करून जेलमध्ये पाठवलेले आहे. मंडळी, ही घटना 14 जुलै 1999ची सत्य घटना आहे आणि ही घटना घडलेली होती. 1999 मध्ये मोबाईल ट्रॅकिंग जास्त चालत नव्हते, कारण तेव्हा STDवर फोन वगैरे येत होते. ट्रॅकिंगची सिस्टीम वगैरे नव्हती. पत्रव्यवहार सुरू असत जात, जे काय मेसेज पाठवायचा. आणि जे पुस्तकाबद्दल मी वर्णन केलेले आहे तर तेव्हा बुक डेपो होते. स्वतः लेखक पुस्तक लिहायचे आणि ते विकायचे. तर त्यावेळेस जे कंटेंट होते ते कमी होते, त्याच्यामुळं जे चित्रण वगैरे आहेत लिहिलेले हातानं, तर त्या तशा प्रकारचे पुस्तकं लिहिल्या जात होते आणि ते विकल्या जात होते. पेपर पण होते बघा, काही न्यूजपेपर होते, त्याच्यामध्ये त्या प्रकारचं भाषण असायचं आणि ते विकल्या जायचं आणि वाचक त्याला वाचून आनंद घ्यायचे. तर तशा प्रकारचा काळ आहे. तुम्हाला वाटत असेल की पत्रात काय होतं, पत्र काय लिहायची गरज आहे, पुस्तकाचं काय, तर ते पहिला काळ होता आणि ते तशा प्रकारे घडत होतं. तर मंडळी, ही घटना सांगण्याचा उद्देश कोणाला त्रास देणे किंवा कोणाचे मन दुखावणे नाही, तर तुम्हाला जागरूक करणे आणि सावध करणे हा उद्देश आहे. मंडळी, जाता जाता एवढंच सांगून जातो, तुमच्या मुलावर लक्ष ठेवा. तुमची मुले कोणासोबत उठतात आणि बसतात याकडे लक्ष द्या. त्यांच्या शाळेची बॅग वेळोवेळी तपासणी करा. आज सोशल मीडियाचा जमाना आहे. जवळजवळ सर्वच मुलाकडे मोबाईल आहेत. मोबाईल देखील अधूनमधून तपासत जा. तुमचे मूल कोणाच्या संपर्कात आहे का आणि कोणाच्या नाही हे पहा. असे होऊ नये की तुमचे मूल चुकीच्या मार्गावर जाईल आणि त्याच्या आयुष्यावर कायमचा ब्रेक लागेल, जसा की पिंटू श्रीवास्तवच्या आयुष्यावर लागला. तुम्ही सर्वजण स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. तोपर्यंत जय हिंद आणि जय भारत. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांचे आभार आणि धन्यवाद.